मित्रांनो, इथं अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. समूहदर्शक शब्द आहे. वेलींचा कुंज, मडक्यांचे उतरंड, महिलांचे मंडळ, माकडांचा कळप. ठीक आहे, तर इथं वेलींचा कुंजच असतो, बरोबर आहे. मडक्यांचे उतरंड असते, महिलांचे मंडळच असते. परंतु माकडांचं जे असतं मित्रांनो, तो जथ्था असतो. ठीक आहे, जथ्था. माकडांचा कळप नसतो, जथ्था असतो. ठीक आहे, काय असतो? जथ्था. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? द्विगु समास. ठीक आहे, आता महादेव जो आहे नाही आहे, नवरात्र हाच द्विगु समासाचा उदाहरण मित्रांनो. ठीक आहे, द्विगु. आता इथं तुम्ही कन्फ्यूज व्हाल की 4-5 का नाही आहे. 4-5 आपण कसं लिहू शकतो मित्रांनो? 4 आणि 5. ठीक आहे, 4 आणि 5 किंवा 4 किंवा 5 असं लिहू शकतो. ठीक आहे, मग हे जे उदाहरण आहे हे तुमचं द्वंद्व समासामध्ये येईल मित्रांनो. ठीक आहे, मग द्विगु समासामध्ये येणारं उदाहरण कोणतं आहे? नवरात्र. जिथेही कुठल्या संख्येचा उल्लेख झालेला असतो तो समास आपला द्विगु समासाचं उदाहरण ते असतं. ठीक आहे. ग्रंथामध्ये इतरांनी मागावून घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? ठीक आहे, आता ग्रंथामध्ये मागावून घातलेला जर मजकूर असेल तर तो परिशिष्टमध्ये मोडला जातो मित्रांनो. कशामध्ये? परिशिष्ट. ठीक आहे. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त आपलं राजीव कुमार आहे. ठीक आहे, राजीव कुमार. हे जे अरुण गोयल वगैरे हे नंतर ॲड झालेले लोक आहेत. ठीक आहे. टोटल देश मित्रांनो: अल्बानिया, बेल्जियम, बुल्गारिया, कॅनडा, क्रोएशिया, सिजॅक म्हणजे चाक आहे इथे. ठीक आहे. डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगरी, आइसलँड, इटली, लात्विया, लिथुआनिया, लक्झमबर्ग, मॉन्टेनेग्रो, नेदरलँड, नॉर्थ मॅसेडोनिया, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, हे ते देश आहे मित्रांनो. आता येऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न होता खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य देश नाही? आपण बघितलं पोलंड आहे, स्पेन आहे, जर्मनी आहे, बेलारूस नाही आहे. ठीक आहे, बेलारूस नाही आहे. कोणता देश नाटोचा सदस्य देश नाही? ठीक आहे, आता नाटोचं जे काय फुल फॉर्म आहे तो पण विचारला जातो. ते कधी इस्टॅब्लिश झालं होतं म्हणजे कधी स्थापन झालं होतं ते पण विचारलं जातं. तर हे काय नॉर्थ, हे काय ॲटलांटिक, हे काय ट्रिटी आणि हे काय ऑर्गनायझेशन. तर हे ऑर्गनायझेशन बनलं होतं मित्रांनो 1949ला, 4 एप्रिल 1949. ठीक आहे, लक्षात ठेवा डेट, 4 एप्रिल 1949. आताचे लॅटेस्ट सदस्य जर तुम्ही याच्यात बघायचे म्हटले तर याच्यात 32 सदस्य आहे. ठीक आहे, 32 सदस्य. आता तुम्ही म्हणणार सुरुवातीला इतके सदस्य होते का? तर नाही, सुरुवातीला सदस्य होते फक्त 12. ठीक आहे, ते लिस्ट मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही त्याचा फुल फॉर्म, त्याचं डेट, त्याचे टोटल सदस्य हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मी तुम्हाला ते लिस्ट दाखवतो. सचिव कोण आहेत मित्रांनो? महाराष्ट्राचे मुख्य सचिव ज्यांना आपण कॅबिनेट सेक्रेटरी म्हणतो ते सीताराम कुंटे आहेत. ठीक आहे, सीताराम कुंटे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणते विधान सत्य नाही? त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती महिला आहेत का? तर आहेत. ठीक आहे, त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत का? तर नाही. त्या भारताच्या आज पावेतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत का? तसंही काही नाही आहे. ठीक आहे, तर फक्त ऑप्शन क्रमांक आपला 1 बरोबर आहे आणि उरलेले सर्व ऑप्शन चुकीचे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे? हा सर्वांना माहिती असेल. नाटू नाटू नाटू. ठीक आहे, तेलुगू चित्रपट होता हा. ठीक आहे, आता तुम्ही हिंदी भाषेत बघितला असेल परंतु त्याची जी मूळ भाषा होती ज्याच्यामध्ये तो बनवण्यात आला होता ती लँग्वेज होती तेलुगू. लक्षात ठेवा. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते मित्रांनो? वर्ष काय म्हणून घोषित केलं हे वेगळे प्रश्न असतो आणि थीम जर विचारली तर तो वेगळा प्रश्न असतो. तर 2023चं जे वर्ष होतं ते तृणधान्य वर्ष घोषित केलं होतं.
2024चं काय मित्रांनो, 2024चं उंट वर्ष आहे, ठीक आहे, उंटांचं वर्ष. आणि 2025 काय आहे तर हिमनद्यांचं वर्ष युनोने घोषित केलेलं आहे. 2025 हिमनद्या, बर्फाच्या नद्या, हिमनद्या. 2023 कशासाठी होतं, तृणधान्य वर्ष. आणि 2023चा जर थीम विचारली गेली तर थीम होती मित्रांनो जस्टिस फॉर ऑल. जस्टिस फॉर ऑल म्हणजे काय, न्याय सर्वांसाठी. तुम्हाला होमवर्कमध्ये देतोय मित्रांनो, G20च्या लेटेस्ट बैठका करून ठेवा, कुठं होणार आहे, ठीक आहे. G20 हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. हा जुना प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी नवीन प्रश्न G20वरचे 3 ते 4 प्रश्न करून ठेवा. जसं की G20ची थीम, ठीक आहे, G20चं पुढच्या वर्षी कुठल्या याच्यामध्ये होणार आहे, म्हणजे 2024चं आहे आता, तर 2025चं कुठे होणार आहे, आणि त्याला उपस्थित असणारे सदस्य देश वगैरे असं काही असलं तर त्याचं इम्पॉर्टन्स तेवढा आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे, दुसरा क्रमांक आहे मित्रांनो. पहिला क्रमांक मध्य प्रदेशचा आहे, ठीक आहे. आणि जर एरिया काढायचा झाला, म्हणजे राज्याचा जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघायचं झालं की कुठल्या राज्यामध्ये त्याच्या टोटल क्षेत्रफळाच्या टक्केवारीमध्ये जास्त क्षेत्रफळ वनक्षेत्राचं आहे, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर मिझोराम आहे. अशा पद्धतीचे हे राज्य, मेघालय वगैरे ईस्टर्न राज्य आहे मित्रांनो, ज्यांचं जमीन उपलब्ध असलेल्या जमीन उपलब्धच्या प्रमाणामध्ये वन क्षेत्राचं प्रमाण अधिक आहे, ते अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय वगैरे येतात. आणि ज्यांचं क्षेत्रफळ मोठं आहे वनांचं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये MP 1 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 2 नंबरला आहे, ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, 3रा क्रमांक लागतो मित्रांनो, ठीक आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. च्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही. तुम्हाला माहिती आहे, रशिया आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, जापान नाही आहे, ठीक आहे. सुरक्षा समिती जे युनोची, त्याच्यामध्ये 10 मेंबर जे ते अस्थायी मेंबर असतात आणि 5 जे असतात ते स्थायी असतात. त्याच्यापैकी 3 तर आपण इथं बघितलेच आहे, आणि जे उरलेले 2 आहेत त्याच्यामध्ये एक अमेरिका आहे आणि दुसरं कोणतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे मित्रांनो, ते सौदी अरेबियामध्ये, ठीक आहे. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप जो होता मित्रांनो, त्याच्यामध्ये यजमानपद कोणाकडे होतं, ऑस्ट्रेलियाकडे, ठीक आहे. चुकीचा पर्याय ओळखायचा, इथं राजधानी दिलेले आहे राज्यांच्या, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तुम्हाला माहिती आहे सिक्कीम गंगटोक बरोबर आहे, गंगटोक येते, ठीक आहे. मिझोराम ऐजवाल बरोबर आहे, त्रिपुरा आगरताळा बरोबर आहे. आसामची राजधानी गुवाहाटी नाही आहे मित्रांनो, आसामची राजधानी दिसपूर आहे. काय आहे, दिसपूर, राजधानी दिसपूर आहे आसामची, ठीक आहे. मग उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 4. वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद केले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अनुच्छेद 14 मध्ये मित्रांनो स्वातंत्र्य दिलेलं आहे, ठीक आहे. अनुच्छेद 14 मध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. अनुच्छेद 15 मध्ये दिलेलं आहे. हा जो 29 नंबरचा जो आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर अनुच्छेद 15 आहे. धर्म, वंश, जन्मस्थान याच्या आधारे भेदभाव नाही केला जाणार, ठीक आहे. अनुच्छेद 17 म्हणजे अनुच्छेद 17 मध्ये दिलेलं आहे अस्पृश्यता बंदी, ठीक आहे. आणि अनुच्छेद 16 मध्ये दिलेलं आहे समान संधी, नोकऱ्यांची समान संधी, हे अनुच्छेद 16 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर प्रश्न महत्त्वाचा होता, लक्षात ठेवा. सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती, बरोबर. आता लगेच बघितलं काही लोक आपण 1646 फूट लगेच लिहून घेऊ, ठीक आहे. फूट आहे मित्रांनो ते, परंतु मीटरमध्ये 1646 उत्तर आहे आपलं. तर मग 1646चं जर फुटामध्ये करायचं झालं तर 3.28 म्हणजे 3.28 फूट म्हणजे 1 मीटर होतो. 3.28 फूट म्हणजे 1 मीटर होतो. तर त्याला गुणेला आपल्याला 1646 करावं लागेल. हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला जवळपास 5400 फुटापर्यंत उत्तर तुमचं येईल. मग 5400 फूट म्हणजेच किती, 1646 मीटर. नगरता कोणत्या महासागरात आहे, पॅसिफिक महासागरात आहे. असे प्रश्न जरा फास्ट आठवावे लागतात.
मॅरियानगर तर कुठे आहे, पॅसिफिक. स्पष्ट पाहू शकता. ठीक आहे, दिसलं तुम्हाला इथं सोलापूर. सोलापूरपासून इथं तुळजापूर आहे, इथं धाराशिव आहे, हे तुमचं बीड आहे इथं. ठीक आहे, बीड. त्याच्यानंतर आपल्याला इथं वरती चाळीसगाव आणि हे धुळं डायरेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपण असं मॅपवर तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या मॅप, स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत? ठीक आहे, आता सोलापूर धुळे या मार्गावर कोणती शहरे वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न जर आला मित्रांनो, तर आता कसं आहे, क्वचित असतात असे प्रश्न. पोलीस भरतीला थोडे अशा पद्धतीचे थोडे डीप आहे प्रश्न. या MPSCच्या पॅटर्नचा प्रश्न आहे. ठीक आहे, इतके डीप प्रश्न पोलीस भरतीला नसतात जनरली, परंतु आपण बघणार आहेत. ठीक आहे, सोलापूरपासून जर तुम्ही खालून सुरुवात केली मित्रांनो, तर तुम्हाला उस्मानाबादचा जिल्हा येतोच. उस्मानाबाद येतो म्हणजे त्याच्यामध्ये तुळजापूर आणि धाराशिव हे येतच. ठीक आहे, तर तुळजापूर आणि धाराशिव इथं फिक्स झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग उस्मानाबादच्या शेजारी बीड बीड पण येतोच. ठीक आहे, आणि वरती जर तुम्ही इथं आले तर मग तुम्हाला चाळीसगाव पण लागतं. ठीक आहे, तर चाळीसगाव पण लागतं. मग 1, 3, 4 आणि 5 ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. मी तुम्हाला तो मॅप पण दाखवतो. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल. मित्रांनो, प्रश्नामध्ये थोडीशी मिस्टेक आहे. नाहीच्या ऐवजी आहे, कारण एक्झॅक्ट ज्या नद्या यांच्या डायरेक्शन एक्झॅक्ट नाही आहेत. ठीक आहे, तर उत्तर आहे आपलं तेरेखोल. तेरेखोल ही पश्चिम वाहिनी नदी आहे, जी की कोकणात उगम पावते मित्रांनो. ठीक आहे, तेरेखोल. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे नाव आहे? सगळ्यांना माहिती असेल, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. ठीक आहे, त्याच्यानंतर विष्णू वामन शिरवाळकरांचं कुसुमाग्रज मित्रांनो, कुसुमाग्रज. शंकर कानेटकरांचं तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि माधव पटवर्धनांचं माधव जुलियन. ठीक आहे, काय माधव जुलियन हे नावं विचारल्या जातात, तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे, पाठ करून ठेवा. माधव पटवर्धनांचं काय माधव जुलियन. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, याचे फुल फॉर्म विचारले जातात. रॅमचं आताच बघितलं. USB युनिव्हर्सल सिरियल बस. ठीक आहे, आणि हार्ड डिस्कचं माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती कोणती आहे? ठीक आहे, रॅम म्हणजे काय असतं मित्रांनो? रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस म्हणजे हीच ती तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असते. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, जे काय तुमचं SD कार्ड वगैरे असतं मित्रांनो तिथलं, त्याला म्हणतात रॉम. ठीक आहे, रीड ओनली मेमरी याचे फुल फॉर्म पण विचारले जातात, तर लक्षात ठेवा. EPROM म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ठीक आहे, तर असे त्यांचे लॉंग फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. या त्या 13 कंपन्या आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या. NTPC, ONGC, सेल, भेल, IOCL, HPCL, CIL, गेल, BPCL, पॉवर ग्रीड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ऑइल इंडिया लिमिटेड. ठीक आहे, त्या कंपन्या महारत्न कंपन्या आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो 13 महारत्न कंपन्या आहे. ठीक आहे, 13 महारत्न कंपन्या आहे. त्याच्यापैकी भेल, आता इथं जे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यापैकी सांगतोय, भेल, गेल आणि ONGC या महारत्न कंपन्यांमध्ये मोडल्या जातात. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, तर 1, 2 आणि 4 असं आपलं उत्तर आहे. म्हणजे गेल, ONGC आणि भेल अशा असं उत्तर आपलं आहे. IRCTC, MIN आणि हाल म्हणजे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड वगैरे ह्या ज्या कंपन्या ह्या मिनीरत्नामध्ये येतात. ठीक आहे, तर महारत्नामध्ये 13 कंपन्या आहेत, त्याच्यापैकी भेल, गेल आणि ONGC इथं आहेत. त्या मी 13 कंपन्या तुम्हाला इथं दाखवतो. पुढील संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा. ठीक आहे, संख्या विशेषणांचे प्रकार असतात क्रमवाचक, गणनावाचक, पृथकवाचक, आवृत्तीवाचक आणि अनिश्चित अशा पद्धतीचे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की जो 60वे वर्ष आहे मित्रांनो, आता तुम्ही जर बघायचं झालं 60वे वर्ष इथं 60नी म्हटलेलं डायरेक्ट. ठीक आहे, 60वे म्हटलेलं आहे.
मग 60वे जर म्हटलेलं आहे तर तो काय येतोय, क्रम येतोय, क्रम दाखवतोय. ठीक आहे. अर्धा तास जर म्हटलं तर ते गणना दाखवतंय. दुहेरी म्हटलं तर आवृत्ती दाखवतंय. म्हणजे दुहेरी म्हणजे कितव्यांदा किंवा असं जे काय विचारलं आपण प्रश्नाला तर जे उत्तर मिळतं कितीदा वगैरे, तर ते जे असतं ते आवृत्ती वाचक असतं. ठीक आहे. एक 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 म्हणजे पृथक केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. एक एक तर मग हे काय झालं, पृथक झालं. पृथक म्हणजे विभाजन असतं. आणि काही पक्षी म्हणजे किती पक्षी आहे असं काही अंदाज आहे का, संख्या नाही आहे का, 2 पक्षी आहे, 3 पक्षी आहे, 4 पक्षी असं काहीच नाही आहे. काही पक्षी आहे म्हणजे किती असू शकतात, म्हणजे अनिश्चित संख्या झाली, म्हणून अनिश्चित संख्यावाचक. तर हा जो क्रम मी तुम्हाला सांगितला हा प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिसतोय आपल्याला, की 60वे म्हणजे क्रमवाचक दिसतंय, अर्धा तास म्हणजे गणनावाचक दिसतंय, दुहेरी म्हणजे आवृत्ती दिसते, एक एक म्हणजे पृथक दिसतंय. ठीक आहे. आणि काही पक्षी म्हणजे अनिश्चित संख्यावाचक दिसतंय. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न होता. जे आले नाही ते हरले या वाक्यातील ते हे काय आहे. ठीक आहे. ते विचारलेलं आहे फक्त. जे असो का ते असो, जे ते जे शब्द येतात हे कुठे कशातले येतात, दर्शक येतात का, दर्शकमध्ये आपण काय बघतो, हे ते अशा पद्धतीचं, तो अशा पद्धतीचं दर्शकमध्ये येतं. ठीक आहे. दर्शक सर्वनाममध्ये येतं. मग इथं जे आहे ते आलेलं आहे. ठीक आहे. परंतु हा जो ते आहे मित्रांनो, हा ते जेचे संदर्भात आहे, जेच्या संबंधात विचारले गेलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जेच्या संबंधात सांगण्यात आलेलं आहे ते म्हणून संबंधित सर्वनाम येते. डायरेक्ट ते लोक किंवा ते गाडी किंवा ते पक्षी असं जर असतं मित्रांनो, तर तिथं ते जो आला असता तो ते आला असता दर्शक सर्वनाममध्ये. ठीक आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. मग हा जे ज्याच्या संदर्भात ते आलेला इथं, त्याच्यामुळे तो दर्शक सर्वनाम येईल. सामान्य सर्वनाम तर ते अजिबात येत नाही, आणि आत्मवाचक सर्वनाम तर तुम्हाला माहीतच आहे ते अजिबात येत नाही. म्हणून हे याच्या प्रश्नाचं उत्तर येते काय, संबंधित सर्वनाम. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्युजन पण क्लिअर केलं. ठीक आहे. श, स आणि श या वर्णांना काय म्हणतात. ठीक आहे. अनुनासिक तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, न, म अशा पद्धतीचे अनुनासिक येतात. ठीक आहे. ध्वनी म्हणजे वर्णच असतो, परंतु इथं काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये वर्णांना काय म्हणतात. ठीक आहे. वर्णांना काय म्हणतात म्हणजे श, श, स हे जे दिलेले आहे ह्या वर्णांना काय म्हणतात, तर ध्वनीचा अर्थच वर्ण होतो, त्याच्यामुळे हे अजिबात नाही. ठीक आहे. ध्वनीच वर्ण असतात. कठोर वर्ण तुम्हाला माहितीच आहे, क, ख, ग, घ अशा पद्धतीचे हे जे कठोर वर्णामध्ये येतात. आणि मग उरलं आपलं उष्मे, तर उष्मेचे आहे मित्रांनो श, श आणि स हे सगळे उष्मांमध्ये येतात. ठीक आहे. आणि जग या दोन्ही शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात मित्रांनो. इथं चंद्रला आपण च नाही वापरत, च प्लस य वापरतो आपण, म्हणजे च असा असतो तो, पण आपण त्याचा उच्चार च करतो. ठीक आहे. च मध्ये य मिक्स असतो. तसंच सेम जगामध्ये पण असतं, ज प्लस य ज असतं. ठीक आहे. आणि त्याचा उच्चार आपण फक्त ज करतो, परंतु य त्याच्यामध्ये मिक्स असतो. तर अशा य लागून आलेल्या शब्दांना आपण तालव्य म्हणतो. काय, तालव्य वर्ण. आणि ज्याच्यामध्ये फक्त अ असतो, जसं की चमचा, च, म, चा, त्याच्यात च नसतो, तर तसे दंत तालव्यामध्ये येतात. ठीक आहे. तर तालव्य आणि दंत तालव्यामधलं तुम्हाला फरक समजला असेल. ठीक आहे. खालीलपैकी कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. रातांधळेपणा मित्रांनो, अजीवनसत्व ज्याला रेटिनॉल आपण म्हणतो. ठीक आहे. मूळदूस व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. ठीक आहे. स्कर्वी व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे. बेरीबेरी व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचे असतात. मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे. ठीक आहे. असा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो नाबार्डचं मुख्यालय जर म्हणाल तुम्ही तर मुंबईला आहे. मुंबईला आणखी 2 बँकांचे मुख्यालय आहे, एक RBI आणि एक SBI. ठीक आहे. म्हणजे या 3 ज्या बँका आहे मित्रांनो यांचे मुख्यालय जे आहे ते तुम्हाला मुंबईला सापडतील. लक्षात ठेवा, RBI, SBI आणि नाबार्ड. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी काय. ठीक आहे मित्रांनो, जमदग्नी इथं जर नाव वापरलेलं असतं, समजा जमदग्नी हुशार आहे,
जर असं वापरलेलं असतं तर जमदग्नी हे विशेष नाम झालं असतं, ठीक आहे, काय झालं असतं, विशेष नाम. परंतु जमदग्नी इथं गुण म्हणून वापरलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे, गुण म्हणून वापरलेलं आहे. मग असं जर वापरलेलं असलं तर आपण त्याला विशेषण म्हणतो, ठीक आहे, विशेषण म्हणून वापरलेलं आहे, कारण वडिलांचा गुण त्यांनी दाखवलेला आहे, ठीक आहे. नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. जमदग्नी म्हणजे काय, रागीट स्वभाव असणारी व्यक्ती, ठीक आहे, त्याच्यामुळे विशेषण हा याचा योग्य पर्याय आहे, ठीक आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो. जेव्हा जणू, वाटे, भासे, गमे हे चारही शब्द येतात तेव्हा तो जो अलंकार असतो तो उत्प्रेक्ष अलंकार असतो मित्रांनो, ठीक आहे. इथं उत्प्रेक्ष आहे, परंतु तो कोणता अलंकार असतो, उत्प्रेक्ष अलंकार असतो. लक्षात ठेवा, जणू, वाटे, गमे आणि भासे हे शब्द आले म्हणजे डोळे लावून उत्प्रेक्ष अलंकार असतो, ठीक आहे. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे या शब्दात कोणते कार्य करतो, ठीक आहे. आता जो गाणे आहे मित्रांनो, बघा, क्रियापद आहे का ते, अजिबात नाही आहे. भाववाचक नाम आहे का, अजिबात नाही आहे. विशेषण आहे का, अजिबात नाही आहे. उरतं कोणतं आहे आपलं, धातुसाधित नाम. धातुसाधित नाम माहिती तुम्हाला, ठीक आहे. बघा इथं खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांमध्ये वापरला जाऊ शकतो. मित्रांनो, आपण तो मुंगूसच म्हणतो, ठीक आहे. ती मुंगूस म्हणत नाही आपण, ती मुंगूस, त्याच्यामुळे हा येत नाही. वेळ, वेळमध्ये आपण तो वेळ म्हणतो, ती वेळ म्हणतो आणि ते वेळ पण म्हणतो. म्हणजे हे झालं नपुंसकलिंगी, हे झालं स्त्रीलिंगी, हे झालं पुल्लिंगी, म्हणजे तीनही लिंगांमध्ये हे वापरल्या जाते, ठीक आहे. तर हा शब्द आपल्याला बघायचा होता, हेच आपलं उत्तर आहे. बाग, बागसाठी पण आपण वापरू शकतो तो बाग, ती बाग आणि ते बाग, ठीक आहे. परंतु बागेला आपण जनरली तो बाग किंवा ती बागच वापरतो. ते बाग हे इथं येत नाही. जास्त सफिस्टिकेटेड आन्सर आपलं वेळ होईल मित्रांनो, ठीक आहे. आणि पोरसाठी आपण नपुंसकलिंगी म्हणजे ते वापरतो आपण त्याच्यासाठी, ठीक आहे. तर हे आपलं उत्तर आहे कुठलं, वेळ. अनंत या शब्दाच्या विविध अर्थांपैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही. तुम्हाला माहिती आहे की अविनाशी हा शब्द सर्वात जास्त मॅच होतो आहे अनंतला, परंतु तुम्हाला कन्फ्युजन राहील अमर्याद आणि विष्णूमध्ये, ठीक आहे. आकाश पण नाही आहे, हे तुम्हाला कंप्लीट माहिती आहे, आकाश नाही आहे अजिबात, ठीक आहे. तर मित्रांनो, भगवान विष्णूंचं जे काय नाव आहे ते एक दुसरं नाव अनंत पण आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. अविनाशी तर अनंत आहेच, ठीक आहे. अमर्याद म्हणजे ज्याची कुठलीही मर्यादा नाही आहे, ज्याची कुठलीही मर्यादा नाही आहे, असं म्हणजे मर्यादा नाही आहे म्हणजे साहजिक तुम्ही अंत पण म्हणू शकता तिथं, ठीक आहे. म्हणजे संपणार नाही आहे ते कुठंतरी, तर ते पण येतं इथं. परंतु आकाश जे आहे ते आपलं उत्तर आहे, आकाश याच्यामध्ये बसत नाही आहे, ठीक आहे. शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो. शुद्ध शब्द ओळखायला प्रश्न 1 ते 2 मार्काला नक्की येतात. हे प्रश्न करून ठेवा मित्रांनो, ठीक आहे. याच्यामुळे तुमचा रिझल्ट जाऊ शकतो एखाद्या वेळेस. तर हा प्रश्न मी मुद्दा म्हणून तुम्हाला होमवर्क देतो आहे, ठीक आहे. याच्यामध्ये हा प्रश्न बघायचा आहे तुम्ही, ठीक आहे.